सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। प्रायश्चित हा जो विधी आहे, प्रायश्चित विधी आमच्या या महानुभाव धर्मामध्ये या प्रायश्चित विधीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। आमच्या या धर्माचं तत्वज्ञान निरूपण करत असताना स्वामींनी फक्त जमेची बाजू सांगितलेली नाही आहे, ह्याच्यामध्ये नुकसानाचा भाग सुद्धा सांगितलेला आहे। म्हणजे तुमचं धर्म आचरण तर सांगितलेलंच आहे, परंतु त्याच्यामध्ये अविधी सुद्धा सांगितलं आहे। नुसतंच विधीचं निरूपण नाही आहे, तर अविधीचं सुद्धा स्वामींनी उपलक्षात आणून दिलेलं आहे। एखादं चांगलं कार्य करतायत, नुसतं चांगलंच कार्य होत नाही, तर त्याच्यामध्ये वाईट कार्य सुद्धा आपोआप होत असतं, न कळतपणे। क्रिया उभय रूपा सांगितलेल्या आहेत। कुठलीही क्रिया जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याच्यातनं दोन प्रकारच्या कार्याची निष्पत्ती होत असते। यामध्ये एक चांगली निर्मिती आहे आणि एक वाईटाची निर्मिती आहे। तुम्ही सेवादास्य करता त्यावेळेला सेवा हा चांगला विधी त्याच्यात होत असताना तो सेवा करताना जी काही किडा मुंगी आपल्या पायाखाली मरते त्याच्यातनं अविधी सुद्धा होतो आहे। तुम्ही म्हटलं की आम्ही रोज प्रवचनाला येतो, रोज प्रवचनाला येणं हा चांगला विधी आहे, परंतु येताना आपण जे जे काही अविधी आपल्याकडनं होतात, किडा मुंगी मरते, तदनंतर इथे आल्यानंतर सुद्धा आपला एकमेकांना पाय लागतो, एकमेकांकडे आपण कुठल्या तरी कुविचार आपण एखाद्याबद्दल करतो, एखाद्याला नावं ठेवतो, एखाद्याची निंदा करतो। तर हे सुद्धा काय होतं की तुम्ही चांगल्या कार्यासाठी आलात, परंतु वैशिष्ट्य असं असतं की तुम्ही जेव्हा एकटे असता तेव्हा तुम्ही कदाचित निर्दोष असता, पण जेव्हा तुम्ही लोकांतामध्ये येतात तेव्हा तुमचं दोष घडण्याची जी काही वेळ आहे, संधी आहे, ती जास्त घडू शकते। जास्त चान्स असतो की तुमच्याकडनं दोष घडेल, कारण की लोकांत आहे। सहजपणे आपण कुणाची निंदा करून बसतो, सहजपणे कुणाला आपण नावं ठेवून बसतो आणि त्यातनं मग दोष निर्मिती होत असते। म्हणून तुम्ही चांगल्या कार्यासाठी जरी आलात तरी काहीतरी अविधी सुद्धा आपल्याकडनं घडलेला आहे, आणि म्हणून आपल्याला हे प्रायश्चित तेवढंच महत्त्वाचं आहे। मी म्हणेन, माझ्या मागे आपण म्हणायचं, हे स्वामी श्री चक्रधरा महाराजा उत्तरापंथी निवास करणारे बाईसांच्या बाबा, आपण जिथे असाल तिथून प्रसन्नतापूर्वक मनोधर्म धारण करून माझ्या विकार दोषाचा प्रसव मोडावाजी। आतापर्यंत मला घडलेल्या चतुर्विध दोषांची आपण क्षमा करावी जी। यापुढे मला विकार दोष, विकल्प दोष तसेच हिंसा दोष घडू नये, यासाठी आपण मला सर्वतोपरी सहाय्य करावे, ही मी आपणापुढे आर्तपूर्वक प्रार्थना करीत आहे। हे कृष्ण चक्रवर्ती महाराजा, श्री दत्तात्रेय प्रभु महाराजा, श्री चक्रपाणी महाराजा, श्री प्रभु महाराजा, तसेच कलियुगीचे विद्यमान अवतारा श्री चक्रधरा राया, आपण पाची अवतार मिळून माझ्या विकार दोषाची आपण क्षमा करावी जी। मी आपल्या ठिकाणी आवडी तळमळ न बाळगता
जीवाच्या ठिकाणी, नातलगांच्या ठिकाणी, मित्र परिवाराच्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये आवडी दाखवली, आपल्या विधियुक्त आचरणाच्या ठिकाणी उपस्थित न राहता मी नातलगांच्या तथा इतर जीवांच्या आवडीला आसक्तीला अधिक महत्त्व दिले, आपल्या विधींचे स्मरणाचे अवहेलन घडले, तसेच देवतादी कार्याला मी आजपर्यंत अनंत सृष्टी महत्त्व देत आलो, त्याविषयी आवडी दाखवली, तसेच जड अशा प्रपंचासाठी संपत्तीसाठी परमेश्वरापेक्षाही जास्त आवडी दर्शविली। आपण मला परमेश्वर संपत्ती ज्ञान केलेली असताना सुद्धा, सांगितलेली असताना सुद्धा मी द्रव्य संपत्तीला, सकळ संपत्तीला मी आवडीपूर्वक त्यामध्ये गुंतत राहिलो, त्यामध्ये आसक्ती दाखवत राहिलो, येणेकरून परमेश्वर संपत्ती या संपत्तीचे अवहेलन माझ्याकडून वेळोवेळी घडत गेले। आपण या माझ्या या विकार दोषाचा प्रसव मोडावा जी विनंती आपण देवाला करत आहोत। आपण सर्वांनी हात जोडून डोळे बंद ठेवावे। प्रायश्चित आपलं तेव्हाच होणार आहे की जेव्हा प्रायश्चिताचे शब्द कुठेतरी हृदयाला स्पर्श करून डोळ्यांमध्ये ते शब्द अश्रुरूपाने जेव्हा उभे राहतील, तेव्हा समजायचं की आपलं प्रायश्चित हे झालेलं आहे। सर्वांनी डोळे बंद ठेवूनच प्रायश्चित म्हणायचं आहे। परमेश्वराचे जे काही साधक आहेत, अर्थातच परमेश्वर आपलं ऐकतीलच असं नाही, म्हणून आपण परमेश्वराला विनंती आपली सरळ सरळ पोहोचवत आहोत, परंतु देव आपली विनंती ऐकतील का नाही ऐकतील याची शाश्वती आपल्याला नाही। म्हणून परमेश्वर परायण जे आहेत, परमेश्वराचे शाब्द ज्ञानी, अप्रोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी, विशेष ज्ञानी जे आहेत, त्यांना सुद्धा आपल्याला विनंती करायची आहे की देवा तुम्ही काय करा, देवापर्यंत ही माझी प्रार्थना, ही माझी विनंती जी आहे ती देवापर्यंत तुम्ही पोहोचवा। म्हणून आपण विनंती करायची की हे बाबाजी, जे परमेश्वराचे साधीकरण आहेत, अधिकरण आहेत, ईश्वराच्या वचनावर चालणारे जे काही साधक आहेत, सहुज्ञानी आहेत, त्यांना आपण विनंती करूया की आपण बोला, आपण श्री चक्रधरा रायाचे राजकुमार आहात, तत्परायण, गहनाचे गहन, अति दुर्लभाचे दुर्लभ आहात, तरी मज आधमा कारणे, ईश्वर द्रोहिया कारणे, चतुर्विध साधन रोहिया, नित्य नरकिया, या नित्य नरकिया कारणे आपण सर्व गुरुकुळ, परमेश्वर साधन, परमेश्वर साधक आपण सर्वांनी
माझ्या स्वामीरायाला विनवावे, प्रार्थावे, माझ्या सर्व अपराधांची क्षमा करावी। मी काळबोटा काळतोंडा म्हणून स्वामी माझे ऐकणार नाहीत। आपण स्वामी श्री चक्रधरा रायांना विनंती कराल तर देव स्वामी तुमचे म्हणणे प्रार्थना ऐकतील, जेणेपरी स्वामी माझ्यावर प्रसन्न होतील। तेणे तेणे परी स्वामी रायाते मज अधमा अनर्थिया कारणे आपण स्वतः प्रार्थना करावी। देवासी माझ्यासाठी माझ्या लागी प्रसन्न करावे। मी षडविध प्रमाद सेवून स्वामी रायाते उदास केले। देवाने नाही सांगितले ते आचरण मी आवडीपूर्वक करीत गेलो। भटाबाईसांच्या देवा शरणांगता वज्रपंजरुवा तुम्ही मायबाप सखा सुहृद अननीत बंधू अनाथनाथा भक्त काज कैवारिया जीव दोष आच्छादका माझे आपण सकळ दोष मातेचेनी न्याये माऊलीपणे मायपणा करून उदरी साठवावे। माझे ठाई अपार दोष आहेत, विकार प्रमादिया, विकल्प प्रमादिया, हिंसक प्रमादिया, मी गहाळ दोषिया, निमित्त दोषिया, जाय 22 दोषिया, 62,500 दोष माझेच ठाई असती। मी विकार दोषाने नखाग्रापासून केशाग्रापर्यंत चुळबुळीत दोषाने भरलो आहे। प्रथम उल्लेख रसरूप अभिमुख सेवना आदि चतुर्विध विकार माझ्याकडून घडले असून तुमच्या साधनवंताचे ठाई मी रज भोगिले। कुमरत्व ठाई मी रोज रजदोष कल्पिले। मी स्वतःचा आणि इतरांचाही धर्मभंग केला। मी राजस हावभावयुक्त चेतन पदार्थांचे दर्शन स्पर्शन संभाषण युक्त वर्तन केले। मी अरण्यपशु ग्रामपशुवत निर्लज्ज होऊन निर्भयपणे रजाचे वर्तन केले। मी अमेद्यकृमी विषयकृमी होऊन ठेलो। सात्विक काळी सात्विक स्थानी सात्विक पात्री रज कल्पिले। तेने अनेक पद्धतीचे दोष माझ्याकडून घडले। अनिकाला पुढे ठेवून मी अंतरी विषय भोगले। तेने
अनेक दोष जोडिले तेने करून विषया कारणे निंदा केली, चोरी केली, अन्यवार्ता केली, ईश्वरापर्यंत माझी ही प्रसवाची चाल जात राहिली। मी विकाराच्या चारी अवस्था पूर्ण भोगिल्या। मी आता आपल्या धर्माशी योग्य प्रकारे न्याय देऊ शकलो नाही। अनेकांच्या ठिकाणी रजदोषाने रजदृष्टीने पाहिले, दोषयुक्त पद्धतीने वाईट विचार अनेकांप्रती मी करीत राहिलो। निमित्त विधी आचरता अनेकांचे धर्म भंगविले। तसेच तर्काने अर्थाचा वितर्क केला, ऐसी प्रतारणा केली। ऐसा मी विषया लागी प्रतारक झालो। माझी विकार रूप क्रिया पाहून हे परमेश्वरा, आपणास माझी वेळोवेळी अनंत सृष्टी प्रस्तुत सृष्टी खंती आलेली आहे। आपण उदास झालेले आहात। आपल्या अनेक साधनवंताच्या ठाई मी दोषयुक्त वर्तन केले, जेणेकरून आपण माझे मुखही तोंडही पाहणार नाहीत याची मला जाणीव आहे। हे परमेश्वरा, आपणच माझ्या या घडल्या दोषाचा क्षमा करून प्रायश्चित स्वीकार करून माझा हा प्रसव आपण मोडावाजी ही आपल्या श्रीचरणी नम्र विनंती। देवाला प्रार्थना करा, डोळे बंद ठेवा, हात जोडा आणि देवाला दुःख करा की आपण परमेश्वरापेक्षा किती इतर ठिकाणी जास्त आवडी दाखवली, परमेश्वराच्या ठिकाणी अनावडी दाखवली। ईश्वर विहित विधी आपण अनावडीपूर्वक केले, इतर विधींच्या ठिकाणी आवडी उत्साहपूर्वक त्या ठिकाणी उपस्थित राहिलो। ईश्वराच्या ठिकाणी कमी आवडी आणि इतर ठिकाणी जास्त विकार आवडी आपण त्या ठिकाणी सेवन करीत राहिलो। देवाला विनंती करा, हा दोष जो आहे तो देवाने फेडावा म्हणून। दंडवत। दुसरा दोष आहे विकल्प दोष। अनेक दोषांमध्ये सगळ्यात मोठा हा दोष आहे विकल्प दोष। म्हणजे देवतेला अपेक्षापूर्वक शरण जाणे, आणि जर का तसं शरण आपण गेलो तर परमेश्वर अधिक उदास होतात, आणि म्हणून आपल्याकडनं कळत न कळतपणे जे काही विकल्प दोष अनंत सृष्टी घडले असतील त्याची प्रसव चाल जर का आपल्या जीव स्वरूपी असेल तर त्या संबंधित आपल्याला देवाकडे प्रसव मोडायचा। म्हणा, उत्तरापंथीची या बाबा स्वामी श्री चक्रधरा राया, आपण जिथे असाल तेथून प्रसन्नतापूर्वक मनोधर्म धारण करून माझ्या विकल्प दोषाची आपण क्षमा मागण्याकरिता मी आपणास अंतकरणापासून विनंती करीत असून तरी आपण माझ्या विनंतीचा प्रसन्नता मनोधर्मपूर्वक स्वीकार करून माझ्या
विकल्प दोषाचा प्रसव मोडावा जी, मी आचरत असलेल्या विकल्प दोषाची क्षमा करावी जी। हे परमेश्वरा, आपणच माझ्या या दोष चालीची चाल वेल मोडू शकता। मी अनंत सृष्टीचा विकल्प प्रमादिया, मान मान्यते कारणे संग्रहरूप विकल्प आचरित गेलो। ममता रूप विकल्प, कल्पना रूप विकल्प, तामस रूप विकल्प, सूची असुची, पवित्र अपवित्र, देवता जनित विकल्प, अनुचित अपवित्र पवित्र, अनुचित पदार्थांचा संग्रहरूप विकल्प, अन्यथा ज्ञानरूपी विकल्प, आळंत रूपी विकल्प, देवतांचे तीर्थक्षेत्रांचे आश्रय घेणारा विकल्प, विकल्पजनित अन्य क्षेत्रांचे नवसा जाप्त्याचे अन्न बक्षिले, जे न करावे ते केले, अनेकासही करण्यास भाग पाडले। तेणे करून मी स्वतः विकल्प प्रमादिया झालो, परंतु अनेकांनाही विकल्परूप क्रिया घडविल्या। शांतिक पुष्टिका लागी नवस जाप्त्यादी क्रिया स्वतः केल्या, अनेकांना करायला लावल्या। स्वार्थाकारणे खोटे बोलून द्रव्य जमा केले, द्रव्याचा विनियोग इतर कार्यांसाठी करीत गेलो। ईश्वरजनित कार्यासाठी त्या द्रव्याचा उपयोग केला नाही। विकल्पजनित क्रियेमध्ये द्रव्य उपयोगी लाविले, अन्य भजन केले। ज्योतिष पुराण मोठ्या उत्कर्षाने अनंत सृष्टी, अनंत युगी, अनंत जन्मी अनेकांना ज्योतिषादी सांगत राहिलो। तसेच प्रापंचिक ऐश्वर्य प्राप्त व्हावे यासाठी अनेक वेळा ज्योतिष, भविष्य आदी पाहत गेलो। त्यांनी दिलेले देवताजनित मंत्र उपयोगी आणले। तसेच मंत्राने संस्कारित केलेले गंडे, तोरे, साईत, लॉकेट, अंगठ्या मी उपयोगी नेले। अन्य धर्मीय विकल्पजनित वस्तू मी घरातील ऐश्वर्य वाढावे म्हणून देवताजनित, देवता संस्कारित मंत्र जातीत आपल्या घरामध्ये त्या त्या वस्तू ठेवल्या व देवतेला, देवता मंत्राला, देवता विधीला शरण गेलो। आपण दिलेले स्मरण विधान, आपण विहित केलेले विशेष वंदन, शास्त्र चर्चा आदी सर्व माहीत असून देखील या माध्यमातून
मी माझे आध्यात्मिक ऐश्वर्य न वाढवता देवताजनित विधीच्या माध्यमातून माझे प्रापंचिक ऐश्वर्य समृद्धी वाढविण्याकडे मी अधिक प्रमाणामध्ये लक्ष दिले, विशेषाला प्रसादाला परमेश्वर मानले, तसेच परमेश्वराच्या ठिकाणी जसे विधी करतो त्या प्रकारचे विधी मी विशेषाला परमेश्वर म्हणून करीत गेलो, येणेकरून दैवराटीत सुद्धा दैवराटीच्या नावाने विधी करत असताना विकल्प घडला. कळत न कळत अनेक प्रकारचे अविधी घडले. दैवराटीतच नवस जाप्यादी करून सहेतुक क्रिया करून अप्रत्यक्षपणे विकल्पाचा दोष अंगविला. तसेच अनेक प्रकारे मी दैवराटीत असताना देवाने न सांगितलेले नवस जाप्य उपवास तसेच दैवराटीचे म्हणून गंडे, दोरे, ताईत, लॉकेट मी बाळगले. देवाने अशा प्रकारे कुठलाही विधी सांगितलेला नसताना अविहित दोषांच्या ठिकाणी अविधींच्या ठिकाणी मी शरण गेलो आणि दोष अंगवला. तसेच मी देवतेला तसेच देवता क्रियेला ईश्वर अविहित क्रियेला महत्त्व दिले. तेणे करून माझ्या ठिकाणी जो काही विकल्प दोष संचरला, विकल्प दोषाची बीज, विकल्प दोषाची कीड माझ्या जीव स्वरूपी निष्पन्न झाली. हे परमेश्वरा, आपण जर का माझ्या या विकल्प दोषाचा प्रसव मोडला नाही तर अनंत सृष्टीप्रमाणे ही सृष्टी देखील माझे कडून धर्माचरण होणार नाही. माझी ही सृष्टी देखील वाया जाईल. म्हणून आपण या दोषाचा प्रसव मोडवून मला पुन्हा केव्हाही देवताजनित धर्म आचरण घडू नये यासाठी सहाय्य करावे. मी देखील 100% दक्षता घेऊन या अविधीच्या अधीन जाणार नाही. आपण माझ्या या विकल्प दोषाचा प्रसव मोडावाजी ही आपल्या श्रीचरणी नम्र विनंती. देवाला प्रार्थना करा, विनंती करा. अनेक प्रकारे आपण विकल्प आचरण करत असतो. खड्यांच्या अंगठ्या मानवापंथीय साधक घालतात. जे घातले नाही पाहिजेत ते देवता मंत्र जाती मंत्राने ते संक्रमित असतात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे
खड्यांच्या अंगठ्या वगैरे अन्य धर्मातनं आलेल्या ते आपण उपयोगी आपल्याला आणू नये, जेणेकरून सुद्धा मोठा विकल्पदोष घडतो. असं काही असेल तर ते आपण त्याचा त्याग करा आणि अशा प्रकारचा दोष कधी घडू नये म्हणून देवाला प्रार्थना करा. दंडवत. पुढे हिंसा दोषाचं प्रायश्चित आहे. हिंसा जी आहे ही दरा दरकुटा ही न चुके सांगितलेलं आहे. जिथे जाल तिथे हिंसा घडते, कुठे नाही गेलं तरी हिंसा ही घडतच असते. आणि म्हणून हिंसा दोषाविषयी आपल्याला थोडं प्रायश्चित करायचं आहे. म्हणा, उत्तरापंथीची या बाबा श्री चक्रधरा महाराजा माझ्या सकळ हिंसा दोषाचा आपण प्रसव मोडावा जी. मी हिंसक प्रमादिया, षडविध प्रमादिया, तसेच जारज अंडज, स्वेदज उद्बीज, तृणामुंगीची हिंसा, सपूर जंतूंची हिंसा, चालता बोलता, हात हलविता, देता घेता, उठता बसता, अनेक प्रकारे सपूर जंतूंची, सूक्ष्म जंतूंची हिंसा माझ्याकडून सतत होत असते. मानसिक, वाचिक, शारीर, चतुर्विध भूतग्रामांची हिंसा मी सतत प्रमाणे करत राहतो. तेणे करून मी अनंतापरीचे नरक जोडतो. घरे बांधली तेणे जंतू लागी आश्रय झाला. तसेच विविध प्रकारे व्यवसाय करत असताना अनेक जंतूंची हिंसा कपाळी पडली. तृणामुंगींची, चलद्रुपांची, स्थावरादी, गवताची, झाडाची, पानाची, फुलांची हिंसा माझ्याकडून सतत घडत माझ्या हिंसा दोषाचा प्रसव वाढत गेला. व्यवहारामध्ये वावरत असताना अनेकांच्या बद्दल मनामध्ये हिंसक विचार आणून मानसिक हिंसा माझ्याकडून घडली. तसेच अनेकांना वाचिके अपशब्द बोलून मन दुखविले, जेणे वाचिके हिंसा माझ्याकडून घडली. तसेच प्रत्यक्षपणे एखाद्याला शारीरिक इजा पोहोचवून मी शारीरिक हिंसा देखील अनंत सृष्टीपासून करत आलेलो आहे. दैवराटीच्या विधी कार्यासाठी उपस्थित झाल्यावर देखील मी आपल्या साधकांविषयी, ईश्वर धर्म आचरणाऱ्या साधकांविषयी मानसिक हिंसा केली, अपशब्द बोललो, मानसिके निंदा केली, त्यांची वाचिके हिंसा केली. तसेच त्यांना पाय लावला, लात मारली, येणे करून त्यांना शारीरे देखील मी दुखविले. अशा प्रकारे अनेक प्रकारे मी हिंसा करीत गेलो. आपण सांगितलेला विधी करत असताना देखील
पायाखाली येणारे किडा मुंगी गवत आदी न पाहत वर तोंड करून वर डोळे करून चालत राहिलो, तेणेकरून अनेक प्रकारे किडा मुंगी गवत दुखावल्या गेले, त्यांची हिंसा घडली. विधी म्हणून स्थानावर विशेषांवर फूल वाहण्यासाठी म्हणून फुलांची झाडे लावली, त्या झाडांची फुले तोडून त्या झाडाला दुखविले, पाने तोडली, फांद्या तोडल्या, तेणेकरून त्या झाडाला वृक्षाला मी अनंत वेळा दुखवीत गेलो. अशा प्रकारे आपल्या विधीमध्ये देखील मी अविधीत करीत राहिलो, जेणेकरून आपण प्रसन्न व्हावे अशी कुठलीच क्रिया मी माझ्या जीवनामध्ये करीत नाही. पद्मनाभी देवांनी जेव्हा परमानुभव देवांचे अंतकरण दुखविले, मानसिके वाचिके हिंसा केली, तेणेकरून आपण त्यांच्यावर उदास झाले, त्यांना आश्रम प्रवेश बंद करून कवाडे त्यांच्यासाठी लावून घेतली. त्यांना आपण आपल्या सन्निधानाबाहेर ठेवले, दर्शन दिले नाही. परंतु बाईसांनी विनंती केल्यावर त्यांना प्रायश्चिताचा विधी सांगून नंतर आपण त्यांना दर्शन दिले. या लीळेवरून हे लक्षात आले की मी सुद्धा अनेक प्रकारे अनेकांना दुखवितो, व्यवहारात दैवराटीत अनेक नामधारकांना, वासनिकांना, साधूंना, अधिकरणांना कळत न कळतपणे दुखवितो, मानसिके हिंसा करतो, वाचिके हिंसा करतो, जेणेकरून आपण उदास होता. जिथे आपण मुंगिये विरू न चिंतावे असे सांगितलेले असताना मी कर्मराटीतले तथा दैवराटीतल्या सर्व पात्र अपात्र सर्वांविषय वैरत्व चिंतितो, तसेच वैरभावाने त्यांच्याविषयी बोलतो व त्याच प्रकारच्या क्रिया देखील करतो. येणेकरून हे परमेश्वरा, आपण माझ्यावर खूप उदास आहात आणि माझा हा हिंसा दोष प्रतिक्षणी वाढतच असून असा दोष वाढत गेल्यास एखादा मोठा दोष माझ्याकडून घडेल व मी कायमस्वरूपी धर्मापासून जाईल. म्हणून हे परमेश्वरा, आजपासून मी लक्ष देईन, दक्षता घेईन व कमीत कमी प्रमाणात हिंसा घडेल
याकडे माझे लक्ष असेल. हिंसा घडू नये यासाठी जास्तीत जास्त मी प्रयत्न करेन. हे परमेश्वरा, आपणच माझ्या या हिंसा दोषाचा प्रसव मोडावा जी. ही आपल्या श्रीचरणी नम्र विनंती. दंडवत करा. प्रार्थना देवाला करा. या संदर्भामध्ये काय काय हिंसा आपल्याकडनं घडते दिवसभरामध्ये ते बघा. दंडवत. पुढचा दोष येतो गहाळ दोष. म्हणजे काही काही विधी करत असताना त्याच्यामधनं काही काही दोष घडत असतात. ते आपल्या उपलक्षात येत नाही की याच्यातनं हा दोष सुद्धा घडतो आहे, आणि आपल्या कळत न कळत तो दोष आपल्याकडनं घडून जातो किंवा त्या दोषाला आपण निमित्त ठरतो. म्हणून त्या दोषांविषयी आपण प्रार्थना करत आहोत. हे परमेश्वरा, मी गहाळ दोषिया, मी माझ्या या गहाळ दोषाचा कधीच प्रसव मोडला नाही. माझ्याकडून या प्रायश्चिताविषयी दुर्लक्ष झाले. प्रतिसृष्टी ज्ञानदेही आपण मला ब्रह्मविद्येचे रहस्य शब्द निरूपण केले, परंतु मी स्वार्थाकारणे अनार्थाचा अर्थ करून, अर्थाचा अनर्थ करून अनार्थवंताप्रती, आवडी नसलेल्या जीवाप्रती या शास्त्राचे कथन केले. तसेच पदार्थांसाठी, द्रव्यासाठी अनेकांना शास्त्र सांगितले. अर्थवंताच्या पांती अनर्थवंत लोक यांना सुद्धा शास्त्र सांगितले. येणेकरून अनेक वेळा आपण माझ्यावर उदास झालात. या सृष्टी परमेश्वर मला ज्ञानदानाकरता आपण उपस्थित राहिला नाही. आपण मला श्रीमुखे ज्ञान दिले नाही. मला असन्निधान दिले. अशा दोषांनी मी युक्त, मी अधिक वृत्ती केली, अन्य वार्ता केली, कथन केले. उगाचच स्वाभिमान अभिमान बाळगत गेलो. द्रव्ययंत्राचे सेवन केले. इंद्रियार्थ पदार्थाची आसक्ती भावली. छोट्या छोट्या पदार्थांच्या सेवन केले. तसेच मी अभिलाष केला. पदार्थी विषमत्व केले. चतुर्विध साधनाची हेळ अपमान केला. आपले श्रेष्ठत्व मिरविले. गुरुपेक्षा अधिक वृत्ती आचरली. वैद्य, ज्योतिष आदी स्वतःचे गुण प्रदर्शित करून स्वतःचा मान सन्मान करवून घेतला. विषयाक्रोधिया होऊन नरकाचे तिन्ही द्वार मी अंगविले. ऐसा मी कर्म चांडाळ आपले
ओखटे गोमटे जाणून परी ओखट्यालाच शरण जात राहिलो. मंगलकाळी तमतम केली तसेच सात्विक ठिकाणी मी माझी तमतम भोगल्या कारणे तेथील लोकांना देखील मी सात्विक न ठेवता त्यांच्या अंतःकरणी सुद्धा तमबीजाचे पेरणी केली, जेणेकरून त्या उपस्थित जीवांची अनेक जीवांची मी स्वस्थता भंगविली, सात्विकता भंगविली व त्यांच्या अंतःकरणी दोषांचे बीजारोपण केले. अनेकासी मान्यता देखून मनी अंतःकरणी जळलो, तेणेकरून त्या जीवाच्या देहाभिमानिनीचा क्षोभ अंगविला. दैवराटी संबंधियांची ममता धरली. हे चक्रधरा महाराजा, आपण माझ्या या सर्व दोषांमुळे मला अव्हेरले, दर्शन दिले नाही, परंतु आपण कृपादृष्टीने अवलोकन केले नाही तर मी नरकाच्या राशी जोडतच जाईन व नरकफळी माझा जीव शरण जाईल. हे परमेश्वरा, येणेकरून आपण मला योग्य त्या प्रकारे विधी घडवून माझा गुरुद्रोहत्वाचा दोष, मार्गद्रोही, परिवारद्रोही, आत्मघातकी, विश्वासघातकी आदी सर्व दोष फेडून टाकून मला योग्य तो विधी प्राप्त करवून सहाय्य करून माझ्याकडून तो विधी घडवून मला योग्य करावे जी, दोषापासून मुक्त करावे जी, ही आपल्या श्रीचरणी नम्र विनंती. दंडवत. करा, देवाला प्रार्थना करा याविषयी. किती किती दोष आपण कळत न कळतपणे आपण घडवत राहतो. अनेकांची स्वस्थता बिघडवतो, अनेकांचा धर्म आपल्यामुळे कमी कमी होतो. अशा प्रकारचे अनेक दोष आपण जोडून ठेवलेले आहेत. त्या दोषांविषयी आपण देवाकडे प्रार्थना करावी. दंडवत. पुढचं जे काही दोष आहेत ते आपण देवापुढे उक्त करणार आहोत. हे परमेश्वरा, श्री चक्रधरा महाराजा, आपण अनेक जीवांना योग्य तो विधी घडवून विधींचे, वचनाचे, सेवेचे संविधान दिले व त्यांना योग्य करून आपण आपले प्रत्यक्ष श्रीमूर्तीचे, ज्ञानाचे, सेवादास्याचे संविधान दिले. तैसे मज दिना कारणे देखील आपण योग्य तो विधी उपस्थित करून द्यावा. माझेकडून तो विधी घडवून घ्यावा. त्या विधीत
जे काही चुकत असेल त्याची सुधारणा आपण स्वतः लक्ष देऊन आपल्या परायण साधकांकडून करवून घ्यावी. मी ईश्वरावर, गुरुवर, मार्गावर, चतुर्विध साधनांवर विपरीत बुद्धी केली, त्यांची निंदा केली, त्यांना वाईट वाईट बोलत राहिलो आणि स्वतःची मात्र आत्मप्रशंसा केली. तुमच्या एकाही वचनाचे अनुष्ठान यथा योग्य प्रकारे मी केले नाही. नपुसत क्रियेचा वाहो स्थान काळ पात्र चुकविले नाही. अवसर काळी तमतम केली व संपूर्ण विकल्प दोष अंगवीत गेलो. नखाग्रापासून केशाग्रापर्यंत चुळबुळीत दोषाने युक्त झालो. अखंडपणे रजतमाचे उल्लेख करीत राहिलो. सभासाधी अनेकांचे दोष उघड केले. पक्व कखाइया अपक्व कखाइया आसामी महादोषी परमार्गाची साधकांची हेळबुद्धीने अपमान केले. असळसता पातलेपणे वागणूक केली. मी वृत्तीपरायण, हिंसापरायण, आलिंबनपरायण असा सर्व दोषाने भरलो. माझ्या अशा आचरणाने कर्मराटीचे अनुकूल जण प्रतिकूल झाले. नामधारक, वेदवंत वासनिकांना धर्मावर विपरीत केले. इष्टापासून काढून अनेकांना अनिष्टी लावले. ऐसामी प्रतारक, निष्ठुर, कृतघ्न माझ्या अनंत दोषांचा कधीच अंत होणार नाही. मी अनंत वेळा परमेश्वराला विसरलो, देवाला आठविले नाही. माझ्या ठाई निर्वेद, अनुताप, अनुशोच, आर्त इत्यादी चतुर्विध दुःख नाही. नाम लीळा मूर्ती चेष्टा आदी चतुर्विध स्मरण मी आपण विहित केल्याप्रमाणे करीत नाही. प्रतिसृष्टी विकार दोषाने, विपरीत दोषाने मी भरलेलो असून वर्मस्पर्शे करून इंद्रियार्थ रसादी पदार्थ सेवन करून मी अनंत दोष जोडले. जैसा आपण वसो बैल दुःखापासून मुक्त केला, तैसे मज सकळ बंधनापासून मुक्त करावे जी. सन्निधानातील भक्तांना विधी घडवून त्यांचे अडथळे दोष नासून त्या अयोग्यांना आपण योग्य केले, घडविले,
मडविले, अधिकार वाढविला, कणव वाढविली, तैसे कार्य माझ्या या पामरासाठीही आपण करावे. हे परमेश्वरा, मी आपण विहित केलेल्या विधीचे पालन करत नाही. जे जे आपण नाही सांगितले तेच मी करीत जातो. हे परमेश्वरा, आपण मायपणा करून माझ्या या प्रायश्चिताचा स्वीकार करावा. हे पंचावतारा, विद्यमान सर्व अवतारा, तसेच हे परमेश्वरा, आपण माझ्या या सर्व दोषांचा प्रसव मोडवून माझ्या या दोषांची क्षमा व्हावी यासाठी योग्य तो विधी घडवून मला योग्य करावे. दोष नासावे, अयोग्यता फेडावी, अनधिकार फेडावे, खंती फेडावी यासाठी मी तळमळीपूर्वक आपणास विनंती करीत आहे. आपण माझ्या या विनंतीचा स्वीकार करावा जी. ही आपल्या श्रीचरणी नम्र विनंती. दंड दंडवत प्रणाम. हे प्रायश्चित विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. दंड दंडवत हो.